सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थाप्रमुख नितीन चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पक्षीय आणि सर्व संघटनांचा विराट असा NCRTच्या विरोधात मोर्चा सुरू आहे। आपण पाहू शकता आपल्याबरोबर स्वतः नितीन चौगुले आहेत। मला सांगा कशाबद्दल मोर्चा आहे आणि मोर्चा काढण्यास कारण काय? आपल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार जे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं त्याचा विस्तार पुढं त्यांच्या वंशजांनी सरदारांनी मावळ्यांनी पूर्ण अटक ते कटक आणि पेशावर ते तंजावर असा हा हिंदवी स्वराज्याचा विस्तार आहे। मराठा साम्राज्य आहे। मात्र काही नालायक लोकांनी या संदर्भात जो नकाशा 8वीच्या पुस्तकामध्ये होता तो नकाशा काढण्यासंदर्भात काही नालायक राजस्थानमधील लोकांनी या संदर्भातली तक्रार NCRTकडे केली। आता NCRTचं कर्तव्य होतं की त्यांनी या संदर्भात जर राजस्थानच्या काही लोकांची तक्रार आहे तर या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडे एक अभिप्राय मागवायला पाहिजे होता। महाराष्ट्र शासनाकडून इतिहासाचे दाखले घ्यायला पाहिजे होते आणि मग चौकशी करून जो असेल योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे होता। पण त्यांची मनमानी या NCRTची आम्ही सहन करून घेणार नाही। त्यांनी आमच्या पूर्वजांच्या रक्त सांडून बनवलेला नकाशा हा इतिहासातनं काढून टाकायचा प्रयत्न केला आहे आणि तो आम्ही कधीच सहन करणार नाही। म्हणून आम्ही हा इशारा देतोय। आज सांगलीमध्ये या मोर्चामध्ये श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले स्वतः मोर्चामध्ये चालत आहेत, त्या सभा घेत आहेत। आमच्या सांगलीमधील सगळे पक्ष, सगळे संघटना, सगळे समाज या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रत्येकाचा एकच उद्रेक आहे की आमचा नकाशा, छत्रपतींचा नकाशा, हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा एकदा NCRTने त्यांच्या पुस्तकामध्ये घ्यायला पाहिजे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर निर्माण झालेलं हिंदवी स्वराज्य अटक ते कटक आणि पेशावर ते तंजावर संपूर्ण हिंदवी स्वराज्याच्या सगळ्या घडामोडी, सगळे पराक्रम, प्रत्येक मावळ्याचा इतिहास शालेय पुस्तकामध्ये घेऊन आपल्या नवीन पिढीला हे शिकवलं पाहिजे। नाहीतर जे काल्पनिक आयडॉल आहेत सुपरमॅन, स्पायडरमॅन असले आयडॉल आपल्या यूथचे पुढे आयडॉल होते। नक्कीच आपण पाहू शकता जुना नकाशा असा NCRTने घ्यावा, अन्यथा याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा नितीन चौगुले यांनी TV9 मराठीशी बोलताना दिलेला आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।